तर हे तुम्हाला हे बघा, तुम्हाला असं वाटतं हे काय आहे? तर आता तुम्हाला संक्षिप्त कळेल की आई काय बनवते. आई ह्याचं काय बनवलं आहे तू? हे लाल लाल मिरचीचं काय ठेवली आई असं समजतोस ना. हां ह्याचा आज मी हे मिरची घेतले 7-8. ह्याला मी चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. धुवून त्याला सुकवलं. मग सुकून आता ह्याचं मी लोणचं बनवून दाखवते तुम्हाला. मंडळी नमस्कार, या कशी लोणचं बनवते बघा. मला एवढं चाकूनी तर नाही येतं, तरी सुद्धा मी प्रयत्न करते. ह्याचं आता हे बिया सगळं काढून घ्यायचं असतंय. हे बिया काढून घेते. हे बघा मंडळी, अशी मी सगळं हे बिया ह्याच्यातलं काढलं. 1-2 असलं तरी चालतं. हे टोमॅटो असतं ना, टोमॅटोचं ते आतमधलं बिया असं वाटते. हे बघा मंडळी, आता मी हे 2 लिंबू कापून घेते ह्याच्यामध्ये घालायला. आता एवढी मिरचीला मी घालते हे मसाला सगळं ह्याच्यामध्ये. ओवा, जिरा आणि सोप आणि कांद्याचे काळं बिया आणि जिरा, हे सगळं सामग्री, मेथी, हे सगळं सामग्री घालून आणि सुक्का धनिया हलका भाजून त्याला मी वाटून घेतलं. हे मसाल्याला असं एकदम थोडं थोडं आपलं जाड्यावर वाटून घ्यायचं. आता मंडळी ह्याच्यामध्ये मी घालते हे मिरची आहे ना, हे काश्मीरी लाल मिरची आहे ना, याला बारीक नाही वाटायचं. मी स्पेशल याला मिक्सीला वाटून घेतलं भाजून, सुक्का, तेल नाहीचं. एवढी याला मिरची घालते, 2 चमचा. आणि त्याची हे मिरचीमधलंच हे बिया आहे, हे पण भाजून हे पण मिरची ह्याच्यात घालते. आणि हे बघा, आता 1 चमचा हळद टाकते. मीठ, 1 चमचा मीठ टाकलं. आता ह्याच्यामध्ये तेल बघा मंडळी, हे गरम केलं मी. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल, एकदम गरम तेलामध्ये नाही घालायचं लसूण. थोडं गार झालं ना, मग तेव्हा लसूण टाकायचं, नाहीतर जळून जातं. आणि हिंग पण जास्त गरम तेलामध्ये नाही घालायचं. थोडं हलका तेल गरम असतं ना, मग तेव्हा हे लसूण घालायचं. आता मी ह्याच्यात घालते तेल, एवढी तेल घालते. मग ह्याच्यात टाकते आता लिंबू. आता मी हे काढून घेते सगळं, लिंबू, तेल, सगळं मसाला आपलं हे काढून घे. आता बघा मी ह्याच्यामध्ये भरते मसाला सगळा. असं ह्याच्यामध्ये सगळं मसाला भरायचं, चांगलं छान असं भरायचं. भरून ह्याला असं दाबायचं. मंडळी, आता ह्याच्यामध्ये हे मिरची तेलामध्ये बुडवत जायचं. हे बघा, असं बुडून बुडून असं हे बाटलीमध्ये सोडायचं. अशी एक 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 करून. अशी बाटलीमध्ये बुडून बुडून सोडायचं. हे बघा मंडळी, आता हे तेल मी ह्याच्यामध्ये ओतते, मिरचीमध्ये तेल ओतते. आणि तुम्ही
कमेंटमध्ये सांगा माझं भरली लाल मिरचीचं लोणचं कशी झालंय. नक्की सांगा मंडळी. हे लसूण पण आहे ह्याच्यामध्ये, असंच लसूण पण ह्याच्यामध्ये घालायचं. आता बघा हे लोणचं मी भरले भरणीमध्ये. आता तुम्हाला 8 दिवसामध्ये हे कसं झालंय तुम्हाला मी परत थोडं सकाळी उन्हाला दाखवते. उन्हाला एक अर्धा तास कावळं उन्हाला ठेवून टाकायचं. मग हे 8 दिवसाच्या नंतर हे लोणचं परत तुम्हाला दाखवते मी कशी झालंय. मग तेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कशी लोणचं झालंय आमचं हे भरली लाल मिरचीची लोणचं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लवकरात लवकर आमचं मोनोटाईज होऊ दे चॅनल. आणि धन्यवाद मंडळी. नमस्कार. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.